हॅलो एव्हरीवन, आता तुम्ही व्हिडिओमध्ये जो फोरटक्सचा फ्रंट पार्ट पाहत आहात ब्लाऊजचा, तोच आज आपण डिटेलमध्ये कटिंग, स्टिचिंग आणि फायनल फिनिशिंगपर्यंत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 27मध्ये आपण आज पाहणार आहोत फोरटक्सचा ब्लाऊज, त्याची प्रॉपर कटिंग आणि स्टिचिंग. या ठिकाणी आपण पाहतो की मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक आपलं रेडी आहे. आता आपल्याला प्रॉपरली घडी घ्यायची आहे, ज्यामध्ये आपले सगळे पार्ट प्रॉपर सेट होतील अशा पद्धतीने आपल्याला घडी घ्यायची आहे. त्यानंतर छातीचं जे माप असेल, जर आपली 40ची छाती असेल तर 20 असणार आहे. 20चं पण आपल्याला तिसरा भाग म्हणजे 10 + 2 + 2 अशा पद्धतीने 14 इंचाचं आपल्याला माप घ्यायचं आहे. तुमचं जे छातीचं माप असेल त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला कमी जास्त करायचं आहे. फ्रंट पार्ट आपण बाजूला काढून घेऊयात, कारण आपल्याला प्रॉपर फ्रंट पार्टला हायलाईट करायचं आहे. तर त्याची पूर्ण उंची घ्यायची. पूर्ण उंचीमध्ये 1.5 इंच ॲड करायचं. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असेल ते आपल्याला कट करून टाकायचं. बाकीचं सगळं आपल्याला स्टेबल ठेवायचं आहे. आता आपण प्रॉपरली मार्किंगसाठी स्टार्ट करूयात. मार्किंग करत असताना आपला गळा हा 6 इंचाचा आहे, त्यामुळे 2.25 इंच ही रुंदी आणि उंची ही 6 इंचाची असेल गळ्याची. आणि लाईटली आपल्याला कर्व देऊन आपला गळा रेडी करून घ्यायचा आहे. आपला रेग्युलर या ठिकाणी बॅकनेक असणार आहे, त्यामुळे आपला जो शोल्डर असेल तो 3 इंचाचा, मुंडा हा 6 इंचाचा असणार आहे. प्रॉपरली आपल्याला त्याला पण शेप देऊन घ्यायचा आहे. त्या अगोदर आपण छातीचं जे प्रॉपर मेजरमेंट आहे ते रेडी करून घेऊयात. तर या ठिकाणी आपण जे मध्ये टक पॉईंट ॲड करतो, त्या टक पॉईंटमुळे बरंचसं मार्जिन ते त्यामध्ये ॲड होत असतं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन सोडाल त्यावेळेस ते 1.5 इंचापर्यंतचं सोडायचे. तर पूर्ण उंची घ्यायची. पूर्ण उंचीमधून आपल्याला 3.5 इंच हुकलूक पट्टीच्या बाजूने मार्क करायचं आहे. तिथून पुन्हा 3.5 इंच आतल्या बाजूला मार्क करून घ्यायचं आहे. तिथून पुढे एंडपर्यंत 3 पर्यंत आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सेंटर पॉईंट हा आपला 9.5चा आहे. तिथपासून चारही बाजूने आपल्याला 1.5 इंचाचं पॉईंट रेडी करून घ्यायचा आहे. तो पॉईंट आपल्याला जो त्याचा अपोजिट पार्ट असेल त्याचा सेंटर पॉईंट काढून त्याला ॲड करायचा आहे. अशा पद्धतीने आपले बेसिक पॉईंट देऊन झालेले आहेत. आता आपण मुंडा रेडी करून घेऊयात. मुंडा रेडी करत असताना जो त्याचा क्रॉस पॉईंट असतो तिथून 1 इंच आणि 1.25 इंच किंवा 1.5 इंच अशा पद्धतीने मार्जिन घेऊन कट करायचे. हा आपला फ्रंट पार्ट असल्याने आपण डीपली कट करत आहोत. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं की आपण खालच्या बाजूला जी पट्टी आहे ती 2 इंचांनी कमी केलेली आहे, कारण आपण ज्यावेळेस स्टक पॉईंट देऊ त्यावेळेस आपले 1 इंच अशा पद्धतीने 2 इंच ऑलरेडी कमी होणार आहे. त्यामुळे जी आपली योक पट्टी आहे ती ऑलरेडी कट करताना प्रॉपर मेजरमेंटचा अंदाज घेऊनच कट केली गेलेली आहे. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आपल्याला प्रॉपरली रेडी करून घ्यायचा आहे, कट करून घ्यायचा आहे. कटिंग करत असताना थोडंसं 1.25 इंच म्हणजे 0.25 इंचेस आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे. प्रत्येक पार्ट कट करत असताना एवढं मार्जिन आपल्याला सोडायचं आहे. यानंतर आपली जी हुकलूक पट्टी आहे तर त्यासाठी सुद्धा आपण पट्टी रेडी करून घेऊयात. हुकची जी पट्टी आहे ती पट्टी 1 इंच किंवा 1.5 इंचाची असेल तरीही चालेल, बट जी लूक पट्टी आहे ती आपल्याला प्रॉपरली 2 इंचाची घ्यायची आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीची आपल्याला तेवढीच घ्यायची आहे. कटिंग रेडी झाल्यानंतर आपण छान पद्धतीने आता आपला ब्लाऊज स्टिच करण्यासाठी घेऊयात. या ठिकाणी टक पॉईंट मार्क करून घ्यायचा आहे अस्तरवरती आणि तिथपासून 1.5 इंच चारही बाजूंना प्रॉपरली मार्क करून त्यांचे जे अपोजिट साईड असेल त्याला सेंटर पॉईंटला मार्क करून आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्या लाईनवरती आपण नंतर ज्यावेळेस आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक जॉईन करून होईल त्यावेळेस आपण स्टिच करणार आहोत. आता हे जे पॉईंट ते एकमेकांवरती एकसारखे कसे येतील राईट साईड आणि लेफ्ट साईडचे, तर त्यासाठी आपल्याला प्रॉपरली चॉकने डार्क मार्क करायचं आहे. ते मार्क केल्याच्या नंतर जो अपोजिट पार्ट असणार आहे तो त्याच्यावरती सिमिलर ठेवून थोडीशी त्याच्यावर थाप द्यायची आहे, जेणेकरून जशाच तसे छाप या ठिकाणी रेडी होतात. आपण अगोदरही कटिंगच्या वेळेस मार्किंग कसं करायचं ते पाहिलं आहे. सेम प्रोसेस आपल्याला या ठिकाणी फॉलो करायची आहे. आता आपण दोन्ही पार्ट आहेत ते व्यवस्थित पद्धतीने जोडून घेऊयात. लेफ्ट साईडला राईट साईडचा राईट साईडला.
प्रॉपरली सर्व बाजूने आपल्याला जे फ्रंट पार्ट आहेत ते व्यवस्थित पद्धतीने स्टिच करून घ्यायचे. दोन्ही पार्ट रेडी झाल्याच्या नंतर जे आता आपले टक पॉईंट आहेत ते टक पॉईंट आपण स्टिच करण्यासाठी घेऊयात. ते स्टिच करत असताना त्याची जी बाहेरची बाजू आहे तर ती 0.25 इंचेसचं मार्क करून त्या ठिकाणी तेवढंच बाहेरच्या बाजूने शिलाई मार्जिन घ्यायचं. आतल्या बाजूला आणत कमी करायचं आणि शेवटी एकदम कट टू कट शिलाई देऊन आपल्याला सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे पार्ट रेडी करायचे. खालच्या बाजूचा जो टक पॉईंट असतो तर तो आपल्याला जास्त घ्यायचा आहे. तो 1 इंचाचा मार्क करून त्या ठिकाणी आपल्याला टक पॉईंट रेडी करून घ्यायचे. बाकीचे हे 0.25 इंचेसचेच असतील, बट खालचा जो असणार आहे मेन तो 1 इंचाचा असेल. या ठिकाणी आपले टक पॉईंट सुद्धा रेडी झालेले आहेत. यानंतरची आपली नेक्स्ट प्रोसेस असणार आहे की जी आपली योक पट्टी आहे ती योक पट्टी आपल्याला या ठिकाणी रेडी करायची आहे. तर योक पट्टी रेडी करत असताना आपण थोडीशी वेगळी पद्धत देखील पाहणार आहोत. रेग्युलर कसं होतं की दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचे, उलटसुलट बाजूने फिरून घ्यायचे आणि वरच्या पार्टला प्रॉपर अटॅच करायचे. तर आपण या ठिकाणी हिडन पद्धत यूज करणार आहोत. यासाठी आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते वरून घ्यायचं की जे आपण 3.5 इंच अशा पद्धतीने घेतलं होतं, 3.5 इंचाचं. तर ते हुकलूक पट्टीच्या बाजूने घ्यायचं आणि जे 3 इंचाचं होतं ते बाहेरच्या बाजूने घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये आपलं जे कटोरीचा जो पार्ट येतो, पपचा जो पार्ट येतो तो वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने घ्यायचा आणि स्टिच करून घ्यायचे. जर तोंडी सांगितलं लक्षात येत नसेल तर व्हिडिओमध्ये प्रॉपर डेमो आहे, तुम्ही तो पाहू शकता, तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने करायचं आहे. दोन्ही पार्टला आपल्याला सेम पद्धतीने योकपट्टी ॲड करून घ्यायची आहे. जे मेन फॅब्रिक असेल ते बाहेरून, जे अस्तर फॅब्रिक असेल ते आतल्या बाजूने, अशा पद्धतीने आपल्याला उलटसुलट बाजूने प्रॉपरली स्टिच देऊन घ्यायची आहे. यानंतर आता आपण हुकलूक पट्टी रेडी करून घेणार आहोत. तर त्यासाठी जी हुक पट्टी आहे ती 1 इंच किंवा 1.5 इंचाची घ्यायची आहे आणि जी लूप पट्टी आहे ती प्रॉपरली 1.5 इंचापेक्षा जास्तच घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे 2 इंच घेतली तरीही चालेल, प्रॉपर 1.5 घेतली तरीही चालेल. बट जर तुम्ही नवीन असाल तर थोडीशी जास्त ठेवा. जर शिलाई मार्जिनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणवला तर जर एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर कुठला प्रॉब्लेम येणार नाही आहे. या ठिकाणी आपली हुक पट्टी रेडी झालेली आहे. दोन्ही बाजूने आपल्याला दोन्ही बॉर्डरला व्यवस्थित स्टिच देऊन घ्यायचे. आता आपण लूप पट्टी रेडी करून घेऊयात. लूप पट्टी रेडी करत असताना आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला आपल्याला फोल्ड करायचं आहे. जर फॅब्रिक एक्स्ट्रा होत असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि प्रॉपरली जे आपण फोल्ड केलेली पट्टीचं जे मार्जिन असेल सुरुवातीला तेच शेवटपर्यंत स्टेबल असलं पाहिजे. यासाठी प्रॉपरली आपली जी घडी असेल ती बॅलन्स करायची आहे. तुम्ही समोर पाहू शकता आपण हुक लूप पट्टी रेडी केलेली आहे. आता त्या खालचा जो पॉईंट असेल तो मॅच करायचा आणि गळ्याच्या बाजूने त्याला एकसारखा शेप देऊन घ्यायचा आहे. प्रॉपरली शेप देऊन झाल्याच्या नंतर आता आपण गळ्याला ही दाबटीप टाकणार आहोत. यावेळेस आपण थोडंसं वेगळं ट्राय करूयात. दाबटीप देण्याऐवजी गोट ट्राय करूयात, कारण कपडा थोडासा कडक आहे आणि कॉटनमध्ये थोडा मिक्स असल्याने याचा गोट खूप सुंदर अशा पद्धतीने रेडी होणार आहे. तर आपण गोट पाहूयात. तर गोट कसा करायचा ते प्रॉपरली मी डिटेलमध्ये सांगणार आहे. आपल्याला लाईटली कट देऊन घ्यायचेत आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते कट करून टाकायचे. त्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे ते आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे आणि जे कटिंगमध्ये जे आपलं थोडंसं शिल्लक राहतं तर ती घडी केल्याच्या नंतर ते जे कटिंग केलेला जो कपडा असतो तो त्याच्यामध्ये अडकला गेला पाहिजे आणि लाईटली आतल्या बाजूला ओढून घेऊन एकदम स्मूथ अशी पायपिंग आपल्याला या ठिकाणी घ्यायची. तुम्ही पाहू शकता आपला गोट खूप सुंदर आणि
स्टार्ट टू एंड एकदम प्रॉपरली फिनिशिंगमध्ये आहे, एकसारखा आहे. दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. कधी कधी आपण ज्यावेळेस गोट करत असतो त्यावेळेस ते त्या कापडावर सुद्धा खूप मॅटर करतं की तो गोट कसा येणार आहे. हा कापडा थोडासा कॉटन मिक्स असल्याने याचा गोट खूप सुंदर येतो. कॉटनचे गोट खूपच सुंदर असतात. तसंच टेरेकॉट किंवा नायलॉनमध्ये किंवा सिल्कमध्ये जो गोट आपण रेडी करतो तर तो थोडासा फिनिशिंग खराब करू शकतो. त्यामुळे जर शक्यतो प्रयत्न करा की ज्यावेळेस तुम्ही गोट देत असाल त्यावेळेस कॉटनचंच फॅब्रिक यूज कराल. एकदम छान पद्धतीने आपल्या या ठिकाणी 4 टक्सचा जो फ्रंट पार्ट आहे तो रेडी झालेला आहे. या अगोदर ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ फ्रंट पार्ट, बॅक पार्ट, बाही हा पूर्ण मी अपलोड केलेला आहे. हा फक्त 4 टक्सचा जो कपचा जो पार्ट आहे तो प्रॉपर कसा रेडी करायचा यावर रेडी केला गेलेला आहे. प्लस यामध्ये गोट हा देखील ॲड केला आहे. आता आपल्याला या ठिकाणी जी हुक पट्टी आहे ते हुक बसवण्यासाठीचा जो लूक आहे तो आपल्याला या ठिकाणी रेडी करायचा आहे. तर तो लूक बनवत असताना प्रॉपरली आपल्याला जिथे आपण मार्क केलं आहे त्या ठिकाणी ट्रायंगल शेप रेडी करायचे आणि त्याचा जो मोठा साईज असेल ट्रायंगलचा तो ओपन राहील याची काळजी घ्यायची आहे. बाहेरच्या बाजूने ती साईड येईल यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी जी लूप पट्टी आहे ती देखील रेडी झालेली आहे. खूप मस्त फिनिशिंग आलेली आहे. आपण एकदा फायनल लुक पाहूयात की फ्रंट पार्टचा कशा पद्धतीने येणार आहे. खूप सुंदर असे कप्स या ठिकाणी आहेत आपले रेडी. थोडक्यात त्याला आपण पफ म्हणू शकतो. तर पफ आपल्या या ठिकाणी रेडी आहेत. जो कमरेचा पोर्शन आहे तो देखील आतल्या बाजूला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.